ॲग्रिकल्चर इन महाराष्ट्र, ब्लॅक सॉइल्स फ्रॉम इझी नोट्स. महाराष्ट्रातील शेती आणि त्यामध्ये कापसाची काळी मृदा यावर विशेष भर देऊन या नोट्स तयार करण्यात आलेल्या आहेत. फॉर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी सगळंच कव्हर करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे ब्लॅक सॉइल्सबद्दल. जर तुम्ही ह्या स्लाइड्स गो थ्रू केल्यात तर ॲज अ कॉन्सेप्ट ब्लॅक सॉइल हा तुमचा इतका पक्का होईल की तुमचं जे रिलायन्स आहे अदर सोर्सेसवरती फॉर दिस टॉपिक दॅट कॅन बी ग्रेटली रिड्यूस्ड अँड इट कॅन सेव्ह अ लॉट ऑफ टाइम फॉर यू. खूप बेनिफिशियल आहे. GS पेपर 1 UPSC, ऑफकोर्स MPSC मेन्स, MPSC प्रिलिम्स. I request you to just go through the notes, the upcoming slides, again see them and get your concepts, these concepts fixed in your mind, get these facts fixed in your mind. So let's begin. सुरुवात करूया. Agriculture in Maharashtra with special emphasis on black soils from easy notes. Agriculture in Maharashtra soil. We have black soil, ज्याला आपण काळी मृदा असं म्हणतो. We have red soil, जांभी मृदा जनरली म्हटलं जातं. आणि we have लेटराइट सॉइल, जी ऑफकोर्स नावातच लेटर म्हणजे नंतर तयार झालेली मृदा. रेड सॉइलमधनं पुढे काही प्रोसेसेस होतात, त्याच्यातून जी मृदा तयार होते ती आहे लेटराइट सॉइल. ह्या 3 टाईपच्या मेन सॉइल्स आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दीज आर द 3 मेन टाईप ऑफ सॉइल्स विच कॅन बी सीन ब्रीफली इन महाराष्ट्र. दॅट इज ब्लॅक सॉइल, रेड सॉइल, लेटराइट सॉइल. Black soil. These soils are made up of volcanic rocks and lava flow. It is concentrated over Deccan lava trap, which includes parts of Maharashtra, Chhattisgarh, Madhya Pradesh and Tamil Nadu. काळी मृदा ही व्हॉल्कॅनिक रॉक्सपासनं आणि लावा फ्लोजपासनं तयार झालेली आहे. म्हणजे त्यांची ज्वालामुखीय ओरिजिन आहे, व्हॉल्कॅनिक ओरिजिन आहे. इट इज कॉन्सन्ट्रेटेड ओव्हर डेक्कन लावा ट्रॅप. दख्खनचं पठार कुठे आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. जर माहीत नसेल तर माझा प्रिव्हियस व्हिडिओ पहा, त्यामध्ये मी कव्हर केलेला आहे डेक्कन ट्रॅप, त्याची लोकेशन अलॉंग विथ द मॅप ऑफ इंडिया. सो डेक्कन लावा ट्रॅप विच इन्क्लूड्स द पार्ट्स ऑफ, त्याच्यामध्ये ही राज्य येतात दख्खनच्या पठारामधली. तर महाराष्ट्र, छत्तीसगड, तमिळनाडू, मध्य प्रदेश ह्या भागांमध्ये, या राज्यांमध्ये आपल्याला ज्वालामुखीय ओरिजिन असणारी काळी मृदा पाहायला मिळते. ब्लॅक सॉइल्स आर द डेरिव्हेटिव्स ऑफ ट्रॅप्ड लावा. त्यांची ओरिजिन आहे ती लावा आहे. दीज आर फाउंड मोस्टली अक्रॉस फर्दर स्टेट्स. रिपीट करतो, याच्यामध्ये ॲडिशन आहे गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश ऑन द लावा प्लेटू, Deccan lava plateau and the Malwa plateau, where there is both moderate rainfall and underlying basaltic rock. प्रामुख्याने ही मृदा तिथेच पाहायला मिळते जिथे रेनफॉल जो आहे तो मॉडरेट असतो आणि अंडरलाइनिंग बसाल्टिक रॉक आपल्याला पाहायला मिळतात. ॲडिशनल राज्य इथे सांगितलेले आहेत, गुजरात आणि कर्नाटक पण आपण ऍड केलेला आहे. ब्लॅक सॉइल इज रिच इन कॅल्शियम. कॅल्शियम मध्ये रिच आहे. पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मध्ये देखील रिच आहे. पण इट इज पुअर इन नायट्रोजन कॉन्टेंट. क्रॉप्स लाईक कॉटन, टोबॅको, चिली, ऑइल सीड्स, जवार, रागी अँड मेज ग्रो वेल इन इट. सो द ब्लॅक सॉइल मध्ये रिच असलेले कॉन्टेंट, चांगल्या प्रमाणात असलेले कॉन्टेंट कुठले आहेत तर कॅल्शियम रिच आहे, पोटॅशियम रिच आहे, मॅग्नेशियम रिच आहे. नायट्रोजन मध्ये पुअर आहे. नायट्रोजन कॉन्टेंट पुअर. ब्लॅक सॉइल मध्ये नायट्रोजन कॉन्टेंट पुअर आहे. द क्रॉप्स लाईक, फक्त कापूसच उगवला जातो का काळ्या मृदेमध्ये? नाही. टोबॅको पण आहे, चिली पण आहे, ऑइल सीड्स पण आहे, जवार पण आहे, रागी पण आहे आणि मेज पण आहे. द सॉइल्स ऑफ महाराष्ट्र आर रेसिड्युअल, derived from the underlying basalts. In the semi-dry plateau, the regur, that is black cotton soil. Black cotton soil या टर्मलाच रेग्युर पद्धतीची मृदा असं म्हणतात. इज क्ले, रिच इन आयरन बट पुअर in nitrogen and organic matter.
इट इज मॉइश्चर रिटेंटिव्ह. तर जेव्हा ही काळी मृदा मॉइश्चरला रिटेंटिव्ह करून थोडीशी चिखलात्मक दिसायला लागते, थोडीशी चिकट होऊन जाते, तिला क्लेई म्हणतात. तर ह्या पद्धतीची जी सॉइल आहे, जी रेसिड्युअल आहे, डिराईव्ह झालेली आहे, म्हणजे आलेली आहे कुठून, तर बसाल्ट मधून आलेली आहे. तिची ओरिजिन आहे ती बसाल्टिक रॉक मधून आहे. सेमी ड्राय भागांमध्ये मिळते, जिथे पर्जन्य खूप जास्त पण नाही आणि खूप कमी देखील नाही. ठीक आहे, तिथे हा रेग्युर नावाचा प्रकार जो आहे या मृदेचा तो आपल्याला दिसून येतो. तो थोडा चिकट पद्धतीची ही मृदा आहे, मॉइश्चर रिटेंटिव्ह असते. ती चिकट जरी असली तरी ती नायट्रोजनच्या कॉन्टेंटमध्ये पुअरच आहे. फक्त जेव्हा ती क्लेय स्वरूपात बनते, चिकट स्वरूपाची होते, त्यावेळी त्याच्यामध्ये आयरनचं कॉन्टेंट वाढलेलं असतं. मागच्या टॉपिक मध्ये आपण कॅल्शियम पोटॅशियम बद्दल बोललो. ही एक फॅक्ट आहे, ती लक्षात घ्या की रेग्युलर मृदेमध्ये अगेन द स्ट्रेट फॅक्ट इज दॅट द आयरन कॉन्टेंट इज हाय. आणि ऑफकोर्स ऑर्गॅनिक मॅटर जे म्हटलेलं त्यांनी, बट द पुअर इन ऑर्गॅनिक मॅटर, द पुअर इन नायट्रोजन अँड ऑर्गॅनिक मॅटर. ऑर्गॅनिक मॅटरमध्ये देखील ही मृदा पुअर आहे आणि नायट्रोजन कॉन्टेंटमध्ये देखील पुअर आहे, मॉइश्चर रिटेंटिव्ह आहे. आपण रेग्युलर मृदेबद्दल बोलतोय. ओके, ही डिटेल कमेंट्री आहे, मी वाचून दाखवतो. दिस इज अ डिटेल कमेंट्री that I am going to read out. The Indian black soils are commonly known as black cotton soils or regur and classified to vertisols and vertic integrades of other orders. These soils swell in wetting and shrink on drying and become extremely difficult to work and manage. Traditionally, these soils are believed to be confined to the peninsular region, but research endeavors at the National Bureau of the Soil Survey and the Land Use Planning, Nagpur, have reported their presence in other parts of the country as well. So, the straight fact is, yes, these soils are present in the other parts of the country as well. So, is it only restricted only to the Deccan traps? अशी जर स्ट्रेट फॅक्ट आली परीक्षेमध्ये तो नो, इट इज नॉट ओनली रिस्ट्रिक्टेड टू द डेक्कन प्लेटू. ठीक आहे. सो दिस रिसेंट रिसर्च हॅज फाउंड की दॅट दीज सॉइल्स, दो इन अ व्हेरी लेस क्वांटिटी, they are present in the other parts of country as well. Now I'm going to repeat this in the Marathi. The Indian black soils are commonly known as black cotton soils or regur. So भारतीय काळ्या रंगाची मृदा ही या मृदेला आपण ब्लॅक कॉटन सॉइल किंवा रेगुर पद्धतीची मृदा असे देखील म्हणतो. ती पुढे क्लासिफाय होते वर्टिझोल्स आणि वर्टिक, विविध टाईपच्या वर्टिक इंटिग्रेट्समध्ये. हे त्याचं सायंटिफिक क्लासिफिकेशन आहे. तिला वर्टिझोल असं देखील म्हणतात, रेग्युरला वर्टिझोल असं देखील म्हणतात, समानार्थी शब्द आहे तो. नाउ दीज सॉइल्स स्वेल ऑन वेटिंग. ऑफकोर्स मॉइश्चर रिटेंटिव्ह असतात, त्यामुळे जेव्हा पाणी धरून ठेवतात त्यावेळी स्वेल होतात आणि श्रिंक होतात. जेव्हा ड्रायनेस येतो तेव्हा ह्या सॉइल श्रिंक होतात आणि त्यामुळे डिफिकल्ट होतात मॅनेज करण्यासाठी, शेतीसाठी आणि फर्दर ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीजसाठी. नाव ट्रेडिशनली पाहायला गेलं तर दीज सॉइल्स आर बिलीव्ड टू बी कन्फाइंड टू द पेनिन्सुलर एरिया. तो पेनिन्सुलर एरिया जो आहे तो बेसिकली दख्खनचं पठार आहे. हा त्याला एक पॅरलल जिओग्राफिकल टर्म आपण इथे कन्सेप्ट म्हणून वापरू शकतो. पण रिसर्च एंडेवर्समध्ये असं दिसून आलेलं आहे की, आणि हा रिसर्च कोणाचा आहे, ICARचा रिसर्च आहे की नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सर्वे अँड द लँड यूज प्लॅनिंग, ICAR नागपूरचा, हॅव रिपोर्टेड दॅट देअर प्रेझेन्स इन अदर पार्ट्स ऑफ द कंट्री ॲज वेल. देशाच्या अदर भागांमध्ये देखील ही जी आहे ब्लॅक मृदा आहे ती पाहिली जाऊ शकते. The black soil called as regur in India, adobe in the United States of America and the Philippines, badobs in Sudan, gilgai in Australia, tirs in Morocco and North Africa, and margalite in Indonesia. जसं भारतामध्ये काळ्या मृदेला, कापसाच्या काळ्या मृदेला रेग्युर असं म्हणतात, तसंच ॲडोबे म्हणून या मृदेला संबोधलं जातं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये आणि फिलिपिन्समध्ये. बॅडॉब्स म्हणून संबोधलं जातं सुदानमध्ये. गिगाई म्हणून संबोधलं जातं ऑस्ट्रेलियामध्ये.
तिर्स म्हणून संबोधलं जातं मोरोक्को आणि नॉर्थ आफ्रिकेमध्ये, आणि मार्गालाइट म्हणून त्यांना नाव आहे इंडोनेशियामध्ये. The next commentary is the black soils are derivatives of trapped lava. These are found mostly across Gujarat, Maharashtra, Karnataka and Madhya Pradesh on Deccan Plateau and Malwa Plateau, where there is both moderate rainfall and underlying basaltic rock. This soil is best suitable for growing cotton. The fact is, I have repeated this fact, so because of the repetition, it should be staying in your mind. Among the in situ soils of India, the black soils found in the lava covered areas are the most conspicuous. These soils are often referred to as the regur, but are popularly known as black cotton soils, since cotton has been the most common traditional crop in areas where they are found. Now, among the in situ soils of India, भारतामध्ये आढळून येणाऱ्या मृदांपैकी ब्लॅक सॉइल्स आर फाउंड, काळी मृदा आहे ही जी फाउंड होते, सापडते, ती कुठेही सापडते तर लावा कवर्ड एरियाजमध्ये सापडते. तिथे त्या प्रामुख्याने आढळून येतात, म्हणजेच मोस्ट कॉन्स्पिक्युअस असतात. नाउ दोज सॉइल्स आर ऑफन रिफर टू ॲज रेग्युर सॉइल्स. अशाच सॉइल्सना रेग्युर सॉइल असं देखील म्हणतात, पण पॉप्युलरली त्यांना जे नाव आहे ते आहे ब्लॅक कॉटन सॉइल आहे. का ब्लॅक कॉटन सॉइल आहे? कारण ट्रेडिशनली पारंपरिकदृष्ट्या ह्या सॉइल्सवरती, ह्या मृदेवरती कापसाचं पीक घेण्याचं ट्रेडिशन आहे. तर त्यामुळे ट्रेडिशनल क्रॉप हा कॉटन असल्यामुळे त्या मृदेला ब्लॅक कॉटन सॉइल किंवा कापसाची काळी मृदा असं देखील म्हणतात. Because of their high clay content, black soils develop wide cracks during the dry season. But their iron-rich granular structure makes them resistant to wind and water erosion. They are poor in humus, yet highly moisture retentive, thus responding well to irrigation. Black soil जी आहे, काळी मृदा, ही इरिगेशनला खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्ड करते. का? तर जरी त्यांच्यामध्ये ह्युमस म्हणजे नत्र याचं प्रमाण जरी कमी असलं, खताचं प्रमाण कमी असलं, तरी देखील मॉइश्चरला रिटेन करून ठेवण्याची क्षमता जी आहे ती जास्त असते. त्या रेझिस्टंट असतात विंड आणि वॉटरला, त्यामुळे एरोजन होत नाही, त्यामुळे अपक्षय जे आहे, वाहून जाणं हा जो प्रकार आहे तो होत नाही. तर जर इरिगेशन चांगलं असेल तर या मृदेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने पिकं घेतली जातात आणि ही मृदा खूप सुपीक पद्धतीची मानली जाते. पण जेव्हा आपण म्हणतो ही मृदा खूप सुपीक पद्धतीची आहे, त्यावेळी हे लक्षात असायला हवं की ह्या मृदेमध्ये ऑर्गॅनिक कॉन्टेंट आहे ते कमी आहे. सो गिव्हन द कंडिशन की आपण जर इरिगेशन फॅसिलिटीज अवेलेबल करून दिल्या या मृदेवर, तर ही मृदा शेतीसाठी अत्यंत सुपीक ठरू शकते. So this is the map that I have provided just to make you understand ki black soil, the maximum area that you can see is of the black soil, which is basically the Deccan Trap of the Maharashtra area. Then there is this red arid soil area. This they have asked in the mains 2017 MPSC examinations. Then there is a red laterite soil. I'm going to have a dedicated note and the PPT on the lateritic soil, just like this one that I have already prepared on the black soil. Then there is the red and yellow type of soil. Now this is a very specific area that has been marked on the map. We will try to provide some notes on this as well. या मॅपमध्ये तुम्हाला दिसत असेल की 4 पद्धतीच्या मृदा ज्या आहेत त्या इथे दाखवण्यात आलेल्या आहेत. आपल्याला ब्लॅक सॉइल पाहता येते, तिची अवेलेबिलिटी महाराष्ट्रामध्ये कुठल्या भागामध्ये आहे, त्याच्यानंतर तिथे रेड एरिड सॉइल आहे, त्याच्यानंतर रेड लेटराइटिक सॉइल आहे, लेटराइट सॉइल आहे आणि रेड येलो सॉइल आहे. तुम्ही पॉज करून पाहू शकता. सो गेट अ ब्रीफ आयडिया अबाउट द लोकेशन ऑफ दीज सॉइल्स.
रेफरन्सेस जे मी वापरलेले आहेत हे एंटायर प्रेझेंटेशन आणि त्यातल्या नोट्स बनवण्यासाठी हे रेफरन्सेस आहेत. आय एम शुअर तुम्ही NCERT वाचतच असाल, तुम्ही जी ट्रेडिशनल बुक्स आहेत ती वाचतच असाल, आणि मी आशा करतो की हे प्रेझेंटेशन पाहिल्यानंतर तुमचा बराचसा वेळ जो आहे तो फॅक्च्युअल डाटा शोधण्यामध्ये जो गेला असता किंवा विविध सोर्सेस शोधण्यासाठी गेला असता तो मी वाचवलेला आहे. तुम्ही रिलेट करू शकता. यू जस्ट गो अहेड विथ दी प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स, ते देखील रिफर करा, कॉन्टेंट रिफर करा, आणि देन यू कॅन कम टू द कन्क्लुजन अबाउट द फॅक्ट्स दॅट आय हॅव प्रोव्हाइडेड इन दिस प्रेझेंटेशन. Okay, so lastly I would like to say thank you for referring to this presentation, going through the notes. I hope you are studying well. Keep studying, keep trying to know things, and prepare as much as possible from as many resources as possible that you feel are doing some value addition to your existing knowledge or giving you the conceptual clarity. सरते शेवटी मी तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही प्रेझेंटेशन पाहिलत, अटेंड केलत, कॉन्टेंट गो थ्रू केलत. कापसाची काळी मृदा, ब्लॅक सॉईल, हा सर्वच्या सर्व कन्सेप्ट एका PPTमध्ये एका रूफ, अंडर वन रूफ मिळावा, हा माझा प्रयत्न होता. वन क्लिकवर तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट अवेलेबल व्हावा अशी माझी इच्छा होती. आय होप मी ते करण्यात काही अंशी यशस्वी झालो असेन. कॉन्टेंट रिफर करा, क्वेश्चन पेपर्स रिफर करा, रेफरन्स बुक्स आहेत. ॲज फार ॲज द रिव्हिजन इज कन्सर्न, व्हॅल्यू ॲडिशन इज कन्सर्न, कॉन्टेंट मी तुमच्यासाठी घेऊन येतच राहीन. तुमचे काहीही सजेशन्स असतील प्लीज कमेंट बॉक्समध्ये ॲड करा, आणि काही डाऊट्स असतील कमेंट बॉक्समध्ये ॲड करा. मी पूर्ण प्रयत्न करीन ते सॉल्व्ह करण्यासाठी. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा इझी नोट्स. थँक्यू सो मच.